नमस्कार, जय श्रीराम, जय गोमाता। भुवनेश्वर गौशाला, विजयनगर, वैतागवाडी तालुका, जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये आपली भुवनेश्वर गौशाला आहे। आणि आपल्या भुवनेश्वर गौशाळेमध्ये 85 लहान मोठे वृद्ध भाकड अशा प्रकारच्या संपूर्ण गोवंशांचा सांभाळ आपण या ठिकाणी करत आहोत। आणि आपल्या गौशाळेच्या क्षणाक्षणाच्या अपडेट आपण आपल्या भुवनेश्वर गौशाळा या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो। मित्रांनो, काल मी आपल्या गौशाळेच्या या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता की गौशाळेमध्ये वृद्ध, भाकड, गावरान, देशी संपूर्ण काही गोवंशाचा सांभाळ करायचा। पण कत्तलीसाठी जर एखादी गोमाता जात असेल, मग कत्तलीसाठी जर एखादी गाय जात असेल, मग ती गिरी असो, गावरान असो, देवणी असो किंवा जर्सी असो, कुठल्या जरी जातीची, कुठल्या जरी प्रकारची ती गोमाता असली तरी कत्तलीसाठी जात असलेल्या गोमातेचा सांभाळ या ठिकाणी झालाच पाहिजे। आणि आम्ही खंबीर आहोत अशा प्रकारे कत्तलीसाठी जात असलेल्या गोवंशांना पकडण्यासाठी आणि सांभाळण्यासाठी। पण कत्तलीसाठी जात असलेल्या गोवंशाचा सांभाळ करा असा जो मी व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये एका व्यक्तीने अशा प्रकारची कमेंट केली की तुम्ही आजपर्यंत गावरान सांभाळत होता, देशी सांभाळत होता, पण आता तुम्ही जर्सी पण सांभाळायला लागले, मग कत्तलीसाठी जात असलेल्या प्रत्येकच जीवाचा सांभाळ तुम्ही करणार का? पण त्यामध्ये एका व्यक्तीने अशा प्रकारची कमेंट केली की आजपर्यंत तुम्ही गावरान गायचा सांभाळ करत होता आणि आता जर्सीचा पण करायला लागलात, मग तुम्ही काही दिवसांनी आता कोंबडे, बकऱ्या, मेंढ्या यांचा सुद्धा सांभाळ करा, यांना सुद्धा कत्तलीपासून वाचवा। तर या भाऊला मी सांगू शकतो की आम्ही आमच्या गौशाळेमध्ये गोवंशाचा, कत्तलीसाठी जात असलेल्या गोवंशाचा सांभाळ करतोच, पण आमचा हिंदू धर्म आम्हाला असं शिकवतो की जीव दया करा, कुठलाही जीव असला तरी त्याच्यावर दया करा। जर भगवंताने मला सामर्थ्य दिलं, शक्ती दिली, तर भविष्यामध्ये मी प्रत्येक जीव कत्तलीला जाणारा वाचवण्याचा प्रयत्न करीन। जय श्रीराम, जय गोमाता।